पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रातल्या महिला शक्तीच्या वाढत्या सामर्थ्याचं महत्त्व केलं अधोरेखित. महिलांच्या योगदानामुळे देशाच्या विकासाच्या परिदृश्यात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षांच्या कारकिर्दीत केवळ देशाचा चेहरा मोहराच बदलला नाही, तर जागतिक पातळीवर भारताची पत वाढवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार. गेल्या 12 वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेलं निष्कलंक रालोआ सरकार देशातल्या जनतेनं अनुभवलं. यात पंतप्रधानांचं मोलाचं योगदान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासोबत करणार द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत अमरनाथ यात्रेच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन. जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या संघर्षांना थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या उत्तरदायित्वावर परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचा फिनलंडमधल्या आंतरराष्ट्रीय संवादात भर. संस्थात्मक आणि व्यावसायिक ग्राहकांना किरकोळ पेट्रोल पंप विक्री केंद्रांवर इंधन खरेदीला बंदी. इराणच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चेनंतर इराणवर नव्यानं हल्ले करण्याची योजना रद्द केल्याची घोषणा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता चर्चा दृष्टीपथात असल्याची दिली माहिती. इराणकडून मात्र याचं खंडन. एसटी बसनं प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना 1 ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आज इंग्लंडमध्ये सुरुवात. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात आज सलामीची लढत. आणि आशियाई सुवर्णपदक विजेते नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं दिल्लीत हृदयविकारानं निधन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दुःख व्यक्त. नमस्कार. एकच्या बातमी